स्वागत आहे मित्रांनो आपल्या या YouTube चॅनलवर. मित्रांनो, आपण जे मुख्यमंत्री लाडकी बहीण या योजनेचे जे फॉर्म आपण नारी शक्ती दूत या ॲपवर भरत होतो, ते ॲप नवीन फॉर्म आता घेत नाही. याचे मुख्य कारण काय आहेत? या व्हिडिओमध्ये याविषयी आपण चर्चा करणार आहोत. मित्रांनो, जर तुम्ही या चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल, तर लवकरात लवकर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचे जे नारी शक्ती दूत या ॲपवर आपण फॉर्म भरत होतो, ते आता बंद करण्यात आले आहेत. याचे मुख्य कारण म्हणजे जे अधिकारी आता याची तपासणी करत आहेत, म्हणजेच आ जेव्हा आपण फॉर्म भरत होतो, त्यामुळे त्यांना रोजचे कमीत कमी 2-3 लाख फॉर्म ऑल महाराष्ट्रामधून जात होते. म्हणून त्यांना तपासण्यामध्ये प्रॉब्लेम येत होती. म्हणून आपण जे फॉर्म भरले होते ते पेंडिंग दाखवत होता. पण आता सध्या तपासणीचे काम जोरावर चालू आहे. प्रत्येक पंचायत समिती, जिल्हास्तरीय समिती आपले फॉर्म तपासत आहे. त्यामुळे त्यांना तपासण्यामध्ये कोणतेही प्रॉब्लेम येऊ नये म्हणून नारी शक्ती दूत या ॲपमध्ये फॉर्म नवीन घेणे बंद केलेले आहेत. आता हे फॉर्म कधी चालू होणार आहेत याची सर्वांना प्रतीक्षा लागली आहे. तर मित्रांनो, जेव्हा हे जुने फॉर्म आपण जे भरलेले आहेत, हे तपासून झाल्यानंतर लगेच आपले नवीन फॉर्म घेण्याची सुरुवात होईल. पण हे कधी होणार याच्याविषयी अजून कोणतीही तारीख जाहीर झाली नाही. शक्यता आहे 4-5 दिवसामध्ये हे नवीन फॉर्म घ्यायला सुरुवात होतील. म्हणून आपण वेब पोर्टलवर मुख्यमंत्री लाडकी बहीण या योजनेचे फॉर्म भरू शकतो. पण वेबसाईट पण चालत नाही. त्यासाठी आपण रात्री उशिरा किंवा सकाळी लवकर उठून वेबसाईट पोर्टलवर लॅपटॉपद्वारे किंवा पीसीद्वारे भरू शकता. कारण मोबाईलवर भरणे कठीण जात आहे वेबसाईट असल्याने. आणि मोबाईल ॲपचा विषय म्हणजे लवकरात लवकर नारी शक्ती दूत या ॲपवर हे फॉर्म चालू होतील. आपली थोडी प्रतीक्षा करावी लागेल आपल्याला. त्यानंतर हे फॉर्म चालू होतील. लवकरात लवकर आपण अशी आशा करू प्रशासनाला, की हे लवकरात लवकर आपले फॉर्म चालू करतील.